गेल्या 20 वर्षाची समस्या आहे। मतदानावर आहे ना याच्याकरता बहिष्कार टाकला का तुम्ही 17 कोटी जे पाईपलाईनीला खर्च केले तर ते 17 कोटी झालेच नाही आहे। कमीत कमी 2 पंप आहे तिथं, तर किती केसेसनी पाणी पडलं पाहिजे। 16 गाव आहे, त्याच्यातून 4 गावसुद्धा पाणी नाही येऊ शकत। आणि त्याची आहे ना SIT चौकशी लावा, त्या पाईपलाईनीला खर्च कसा झाला। फिल्टर प्लॅन्टला 45 लाख रुपये खर्च झाला आहे, फिल्टर पाणी येत नाही, त्याची SIT चौकशी लावा। आणि आहे ना आम्ही मतदानावर जोपर्यंत आमच्या उत्तर शिव मॅडम आणि कलेक्टर साहेब देत नाही तोपर्यंत आमचा मतदानावर बहिष्कार कायम राहील। शिवाय भारती पवार असो, छगन भुजबळ असो, आमदारकी असो, खासदारकी असो, याच्यावर बहिष्कार कायमचा राहणार। आमचा पाणी प्रश्न नाही मिटला, गावकऱ्यांचा पाणी प्रश्न बहिष्कार राहणार। 17 कोटी रुपये जर शासनाने मंजूर केले ना, मग ती पाईपलाईन कुठे गेली? नवी जुनी पाईपलाईन कुठे? नवी अहो फक्त पैसे काय करतात ते आमदार, खासदार, ग्रामपंचायतीचे सरपंच असतात का? गोष्टी मात्र मोठ्या मोठ्या करतात का आम्ही येऊ करू तेऊ करू। मग पाणीचे का प्रश्न? आज 2-3 महिन्यापासून लासलगावला पाणी नाही आहे आणि लासलगावचे पुढारी काही झोपले काही? हां, गोरगरिबाला 160 आणि 200 रुपयाला पाण्याची एक टँकर घ्यावा लागतो। महिन्यामध्ये जर 10 टँकर घेतले तर पैसे जातात किती? आणि हे हरामखोर म्हणतात का पाणी बिल भरा, पाणी बिल भरा। कुठून भरायचं गोरगरिबाने ते पाणी बिल?